उद्या 8 मार्च आणि 8 मार्च हा जागतिक महिला दिन आहे. महिलांच्या सन्मानासाठी संपूर्ण जगामध्ये 8 मार्च हा दिवस महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो आणि आपल्या शाळेमध्ये आज आपण हा महिला दिन साजरा करत आहोत. एक महान कवी म्हणून गेले, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी. म्हणजे जगाचा उद्धार जर करायचा असेल तर जिच्या हाती पाळण्याची दोरी आहे म्हणजे आपली आई ती करू शकते. आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या भारतामध्ये अनेक कर्तृत्ववान महिला होऊन गेल्या. त्यामध्ये सर्वात पहिलं नाव जिजाऊंचं घेता येईल. माता जिजाऊंनी असा पुत्र घडवला की त्याचा झेंडा तिन्ही जगामध्ये लागला, छत्रपती शिवराय. तर एक महिला काय करू शकते? स्त्रीने स्वतःला कधीच अबला समजू नये. मग ती शिकलेली असेल नसेल तो भाग वेगळा आहे, परंतु आता सर्व महिला या शिकलेल्या आहेत आणि नुसत्या शिकल्या नाही तर त्या मोठ्या हुद्द्यावर त्यांनी स्थान प्राप्त केलं आहे. आपल्या भारताच्या प्रथम नागरिक द्रौपदी मुर्मू भारताच्या राष्ट्रपती या महिला आहेत आणि जगात अनेक महिलांनी असं स्थान प्राप्त केलेलं आहे. तर महत्वाचं महिलांसाठी सांगायचं असं आहे की आपल्या महिला आज कशामध्ये व्यस्त झालेल्या आहेत? तर अनेक प्रकारचे व्रतवैकल्यांमध्ये, कर्मकांडामध्ये महिला फसलेल्या दिसतात मला. कर्मकांड कोणते? उपवास करा, आमका उपवास आला, तमका उपवास आला. आठवड्यातून 7 दिवसातून 4 दिवस आमच्या भगिनींचे उपवास असतात. तर असं कसं चालेल? तर ते कुठेतरी थोडंसं कमी करावं असं मला वाटतं. नंतर जे आमच्या समाजामध्ये आज अनेक गुरु बाबा होऊन गेलेले आहेत, ते पण या महिलांना इतके प्रकार करायला सांगतात. 7 धान्य आणा, अमुक करा, 7 विहिरीचं पाणी आणा. महिला सगळं करतात, जे सांगितलं ते करतात. झाडाला फेऱ्या मारा, फेऱ्या मारतात. तर आमच्या या महिला यांनी कुठेतरी साक्षर होण्याची गरज आहे, डोळसपणे वागण्याची गरज आहे. दुसरी गोष्ट, आपल्या समाजामध्ये महिलांप्रती जे भेदभाव आहेत ते दूर करण्यासाठी महिला हातभार लावू शकतात. म्हणजे त्या मुलाला लहानपणापासूनच असं शिकवलं जातं की भांडे घासायचं काम मुलींचं आहे आणि मुलांचं काम नाही. मुलांनी फक्त काय करायचं, दप्तर ठेवलं की गावात फिरायचं उड्या मारत, हे का नाही? तर आपण मुलांना लहानपणापासूनच एखादं काम तरी सांगितलं पाहिजे घरामध्ये, घे बाबा झाडू झाडू कर सगळं. कारण उद्या येणाऱ्या ज्या सुना आहेत त्या अशा नाही आहेत, त्या आपल्या मुलाला बी झाडू मारायला लावतील. तर आजची परिस्थिती अशी आहे की त्या मुलाला सगळं काम जमलं पाहिजे. आमच्या मुलाला स्वयंपाक देखील जमला पाहिजे, त्याला गरज पडली नाही पाहिजे कोणाचीच. आपल्या मुलाला आपल्याला सक्षम करायचं आहे, मुलींना पण सक्षम करायचं आहे. जर घरामध्ये आपल्याकडे गाईचं म्हशीचं दूध असेल, जर 1 ग्लास दूध मुलाला दिलं तर 1 ग्लास दूध मुलीला पण द्यायचं. त्याच्यात भेदभाव करायचा नाही. जेवायला बसताना पहिले मुलाला जेवण दिलं, मुलीला नंतर, असं नाही. तुम्ही जेव्हा समानता रुजवणार घरामध्ये, कुटुंबामध्ये, तेव्हाच ती कुटुंबातली समानता समाजामध्ये रुजणार आहे. ह्या मुलींना आता तुम्ही बघा, या मुलांकडे आणि मुलींकडे बघा तुम्ही सगळ्या महिलांनी. मुलींचे केस बघा किती छान विसरलेले आहेत, यांचे केस बघा. एक केस चाललाय देवपिंपरी, एक चाललाय बाळपिंपरी, एक कुठे चाललाय, है ना? म्हणजे केस विसरायचं काम यांचं नाही. कसे बी वाढले तरी चालतील आपले केस, हे की नाही? मुलींचे बघा मस्त एकदम छान, हे की नाही? असं नाही आपण भेदभाव करतोय असं दिसतं याच्यावरून. आमच्याकडे हजेरी असते शिक्षकांकडे आणि त्या हजेरीमध्ये दर महिन्याला आम्हाला नावं द्यावी लागतात. कोणता मुलगा हजर आहे, कोणता गैरहजर आहे, मुलांचे नाव, मुलींची नावं. तर तुम्हाला माझी हजेरी मी आणून दाखवू शकतो. मी मुलींची नावं, मुलांचे नावं निळ्या पेनने लिहितो आणि मुलींचे पण निळ्या पेननेच लिहितो. मी भेदभाव करत नाही. त्याच्यामध्ये दोघांच्या नावांमध्ये बऱ्याच ठिकाणी मला पाहायला मिळतं की मुलींची नावं लाल रंगात दिलेले असतात. का बरं असं? का भेदभाव? भेदभाव मुळीच करायचा नाही. मुलांचे लाल रंगात द्या, मुलांना ठळक दाखवा वाटल्यावर. तर माझं वैयक्तिक मत आहे की आपण घरातूनच त्या मुलीला असं शिकवायचं नाही
की तुझे हे काम तुझं आहे, हे मोठं झाल्यावर तिच्या डोक्यात तेच बसलेलं राहतं. आज काल मी सचिन तेंडुलकरचा धडा शिकवला, तर इयत्ता 4थीच्या मुली म्हटलं सर हे क्रिकेटचा आम्हाला कशाला शिकवताय म्हणे. म्हणजे काय, आपल्या मनामध्येच ते बसलेले की आम्ही कमी आहोत. आपल्या भारताची महिलांची टीम ही वर्ल्ड कप जिंकून आलेली आहे. आलं का लक्षात? महिलांची टीम भारताची. मी जळगावला राहतो आणि अपडाऊन करतो बसने, रिक्षाने. तर एकदा काय झालं की एक गुलाबी रंगाची रिक्षा आली. मला माहित नसेल खेड्यामध्ये, पण गुलाबी रंगाची रिक्षा असते. आपली जनरल रिक्षा जी असते ती काळ्या रंगाची असते, काळे पिवळ्या. तर गुलाबी रंगाची रिक्षा येऊन थांबली आणि मी सांगितलं की मला मौलीनगरला जायचंय. रिक्षा चालवणारी महिला होती. एक महिला रिक्षा चालवत होती, माझ्यासोबत 2-3 माणसं होते. ते बसले नाही आम्ही बसत नाही म्हणे. म्हणजे त्यांना विश्वास नाही होता की बाई व्यवस्थित रिक्षा चालवेल का नाही. आणि संध्याकाळची वेळ होती, ट्रॅफिक फुल होती एकदम रोडावर, हायवेला राज्यमार्ग क्रमांक मला वाटतं 53 त्याच्यावर. ती बाई बसली, मला म्हणे बसा. मला विश्वास स्वतःवर पण होता आणि त्या ताईवर पण विश्वास होता. बसलो, मागे फुल होतं सगळं. ती ताई म्हणे पुढे बसा म्हणे तुम्ही. पुढे बसलो. तिने एका मिनिटात रिक्षा सुरू केली. एका हाताने चालवत होती, एका हाताने. म्हटलं ताई दोघी हाताने चालवा तुम्ही. मला म्हणे तुम्हाला काय वाटतं म्हणे दादा मी कधीपासून रिक्षा शिकली असेल. म्हटलं तुमच्या चालवण्यावरून मला असं वाटतं की तुम्हाला कमीत कमी 2 वर्ष तरी झाली असतील. तर ती ताई 12 वर्षापासून रिक्षा चालवते जळगावमध्ये. आपल्या देशामध्ये विमान चालवणाऱ्या महिला आहेत. आणि तुम्हाला सांगतो, निसर्गाने स्त्रियांना असं शरीर दिलेलं आहे बळकट, की अवकाशामध्ये जेव्हा अवकाशयानामध्ये पाठवतात तेव्हा महिलांना पाठवलं जातं. कारण का? त्याचं कारण असं आहे, तुम्ही कल्पना चावला नाव ऐकलं असेल, सुनीता विल्यम्स नाव ऐकलं असेल. या 2 भारतीय महिला आहेत ज्या अवकाशात गेल्या होत्या. त्यातल्या सुनीता विल्यम्स परत आल्या, कल्पना चावला येऊ शकल्या नाही. पृथ्वीच्या काही सेकंद आधी त्यांचा अपघात झाला. तर महिलांना का पाठवलं जातं? कारण त्यांचं शरीर कुठल्याही वातावरणामध्ये टिकू शकतं. म्हणजे ज्या ठिकाणी ऑक्सिजन नाहीये अवकाशामध्ये, ज्या ठिकाणी प्रकाश नाहीये, ज्या ठिकाणी पाणी नाहीये, ज्या ठिकाणी अन्न नाहीये, अशा ठिकाणी जर शोध लावायचा असेल, अभ्यास करायचा असेल तर स्त्रीलाच पाठवलं जातं. एवढं सक्षम निसर्गाने तुम्हाला दिलेलं आहे. स्त्रीच्या ज्या वेदना असतात या पुरुषांना कधीच कळू शकत नाही. स्त्रीचं मन परमेश्वर म्हणजे असं काही बनवलंय की ते पुरुषाला कधीच कळू शकत नाही. असं म्हणतात की ब्रह्मदेवालाही ते कळलं नाही. तर या स्त्रीच्या वेदना ज्यावेळेस ती एखाद्या बाळाला जन्माला घालते, तर अणुस्फोटात जी ताकद असते त्याच्यापेक्षा जास्त ताकद परमेश्वर तिला देत असतो. अशी ही आई. आपण प्रत्येक जण हे जे जग सुंदर आपल्याला दिसतंय त्या आईने